पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, एकच परमेश्वर, एकच परमेश्वर हे पुष्कळ लोक मानतात. पुष्कळ लोक वेगवेगळ्या धर्मामध्ये विश्वास करणारे सुद्धा ही गोष्ट मानतात की एकच परमेश्वर. आणि मग काय करतात, आपण ख्रिस्ती लोकांमध्ये, कॅथलिक धर्मामध्ये आम्ही म्हणतो एकच परमेश्वर आहे. त्याला ओळखण्याची खूण ही आहे की त्याने स्वर्ग आणि पृथ्वी हे बनवलेली आहे. स्वर्ग आणि पृथ्वी ज्या देवाने बनवलेली आहे, स्वर्ग आणि पृथ्वीला जो चालवत आहे, स्वर्ग आणि पृथ्वीचे सर्व कारभार देव सांभाळत आहे, तो आहे परमेश्वर, दुसरा नाही. त्याला कोणतं नाव देऊन तो देव होत नाही किंवा त्याला विशिष्ट रूपाने ओळखू शकत नाही. तो परमेश्वर आहे आणि त्याने हे सर्व निर्माण केलेलं आहे. त्याने मानवाला निर्माण केलेला आहे आणि वेळोवेळी तो मार्गदर्शन करत आहे. त्याला आमची काळजी आहे, परमेश्वराला आमची काळजी आहे. परमेश्वर विश्व चालवत आहे, हे परमेश्वर आम्हाला सांभाळत आहे. आणि बायबलचं सुरुवातीचं वचन, उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय 1 पवित्र वचन 1, त्याच्यामध्ये आम्ही वाचतो, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. प्रारंभी, सर्वात आधी कोण हे स्वर्ग आणि पृथ्वी कोण उत्पन्न केलेली आहे? देवाने उत्पन्न केलेली आहे, परमेश्वराने उत्पन्न केलेली आहे. हा आमचा विश्वास मजबूत केला पाहिजे. आपण याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि जो हे विश्वास ठेवतो त्याला देवाची कृपा मिळते. पुष्कळ लोकांनी हे समजलं नाहीये. आपण पाहूया, जेव्हा एखादा कोणी मला स्वीकार करण्यासाठी किंवा मला मानण्यासाठी किंवा माझ्याशी दोस्ती करण्यासाठी किंवा मला सहायता करण्यासाठी मी त्याच्या म्हणण्यानुसार सहमत झाल्याशिवाय कोणी मला सहायता करणार नाही, मदत करणार नाही. समजा एक राजा आहे किंवा एक मोठा व्यक्ती आहे, त्याच्या समोर मी त्याच्यावरचा विश्वास व्यक्त केल्याशिवाय किंवा मी तुझ्या सोबत आहो, तुम्ही जे करता तुम्ही चांगले आहात, तुम्ही चांगले कार्य करता असं म्हणल्याशिवाय किंवा त्याला ओळखल्याशिवाय मला कोणी सहायता, तो मला मदत करणार नाही. मी जर त्याच्या विरुद्धामध्ये जर बोलत असेल, अरे हा वाईट माणूस आहे, हा चांगले काम करत नाही, हा फसवणारा व्यक्ती आहे, हा लुबाडणारा व्यक्ती आहे, असं जेव्हा मी म्हणतो, तेव्हा तो मोठा व्यक्ती ज्याच्याजवळ धन आहे तो माझ्या मदतीशी येणार नाही. ही तर मनुष्याची गोष्ट झाली, परंतु देवाची गोष्ट काय आहे? फक्त व्यावहारिक गोष्टीमध्ये विश्वास नाही, तर अंतःकरणातून जेव्हा मी ओळखतो की परमेश्वर हाच देव आहे आणि त्यानेच हे सर्व निर्माण केलेलं आहे, तोच अधिकारी आहे, त्याच्यामध्ये सर्व अधिकार आहे, स्वर्ग आणि पृथ्वी त्यांनी बनवलेली आहे, असं जोपर्यंत मी ओळखत नाही तोपर्यंत देवाची कृपा माझ्यावर येत नाही. म्हणून आपण विश्वास ठेवला पाहिजे. आम्ही 10 आज्ञा पाहतो निर्गमन ग्रंथाच्या 20व्या अध्यायामध्ये. 10 आज्ञापैकी पहिली आज्ञा आपण पाहतो, देवाने मोशेला 10 आज्ञा दिल्या आणि त्या 10 आज्ञापैकी पहिली आज्ञा देवाने ही दिली का स्वर्ग आणि पृथ्वी याचा उत्पन्न करता सर्वशक्तिमान परमेश्वर पिता याच्यावर मी विश्वास ठेवतो. एकाच खऱ्या परमेश्वराची आराधना कर आणि म्हणून मूर्ती पूजा करू नको, अशा प्रकारे देवाने आज्ञा दिलेली आहे. आणि त्या आज्ञेची सुरुवात सुद्धा देवाने अशाच प्रकारे केलेली आहे की स्वर्ग आणि पृथ्वी याचा उत्पन्न करता परमेश्वर पिता, एकच परमेश्वर पिता याच्यावर विश्वास ठेव आणि दुसऱ्या कोणावर विश्वास ठेव, अशा प्रकारे. आणि जेव्हा प्रभू येशूने आम्हाला स्वर्गीय बापाची प्रार्थना करताना आम्हाला हेच शिकवलं की तुम्ही प्रार्थना करताना असे म्हणा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तो पवित्र आहे, त्याची पवित्रता ओळखला पाहिजे.
तो महान आहे, हा स्वर्ग आणि पृथ्वीचा रचयिता आहे. आणि जो मानतो जो विश्वास ठेवतो त्याच्यावर देवाची कृपा होते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, एकच देव हा जो संकल्प आहे, एकच देव आहे हे आपण ठरवलं पाहिजे, विश्वास ठेवला. पुष्कळ लोकांमध्ये एकच देव ही भावना आहे, परंतु ते काय म्हणतात, एक देव आणि अन्य रूप. असं होऊ शकत नाही. एक देव आणि त्याचे वेगवेगळे रूप नाही, असं होऊ शकत नाही. देव कोणतेही रूप घेत नाही. देव काय करतो, परमेश्वर आपल्या लोकांना शक्ती प्रदान करतो, कृपा देतो. उदाहरणार्थ, मी प्रवचन करतो, मी प्रार्थना करतो, पुष्कळ लोक मी प्रार्थना केल्याने परमेश्वराने त्यांना बरं केलेलं आहे. पुष्कळ लोकांचा अनुभव आहे की चमत्कार घडलेले आहेत. पुष्कळ लोकांमध्ये प्रभूच्या कृपेनं, आशीर्वादानं चमत्कार घडलेले आहेत. लोक बरे झालेले आहेत, शैतान शक्ती निघून गेलेली आहे, लोक बरे आहेत आणि विश्वासात आलेले आहेत लोक, भरपूर लोक. आणि मग आपण काय म्हणावं आता काही साधारण लोकांमध्ये अशी भावना आहे, जीवन फादरकडे जा, प्रार्थना खूप करतात, चांगली प्रार्थना करतात, जीवन फादरकडे जा. आणि समजा ज्याला देवावर विश्वास आहे, तो का विश्वास करतो की परमेश्वर जीवन फादरच्या प्रार्थनेद्वारे परमेश्वर कार्य करतो. परंतु ज्यांना परमेश्वरावर विश्वास नाही, ते असेही म्हणू शकतात, जीवन फादर मध्ये खूप शक्ती आहे, त्याच्या प्रार्थनेनं खूप लोक बरे होतात. आणि नंतर अशा प्रकारे आम्ही या जगामध्ये पुष्कळ लोक प्रभूचे भक्त आहेत, त्यांच्याद्वारे विश्वासाने प्रार्थना केल्याने चमत्कार होत आहे. मग लोक काय म्हणतील काही दिवसानंतर, हा देवाचा भक्त आहे किंवा देव आहे, याच्याद्वारे शक्ती येत आहे आणि हाच देव आहे, अशा प्रकारे. आणि मग मी मेल्यावर काय करतील, माझा पुतळा सुद्धा बनवतील आणि माझी पूजा करणं सुरू होऊन जाईल. मी काही देव नाही, माझ्यामध्ये शक्ती नाही. मी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा लोक बरे होतात. याचा अर्थ असा की जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, त्यांनी मला जे वरदान दिलेलं आहे, मला जी कृपा दिलेली आहे, ह्या माझ्या कृपादानाद्वारे परमेश्वरच लोकांना बरं करतो. आम्ही कोणाला ओळखलं पाहिजे, ह्या चमत्कार पाहून, माझ्या प्रार्थनेमध्ये चमत्कार पाहून आपण देवाला ओळखलं पाहिजे. तसंच या पृथ्वीवर कितीतरी लोक चमत्कारी आहेत, बलाढ्य आहेत, शूरवीर आहेत, ज्ञानी आहेत, चांगले कलाकार आहेत, सर्व प्रकारचे लोक आहेत. त्याची कला पाहून, त्याचं तत्वज्ञान पाहून, त्यांचं चमत्कार करण्याची शक्ती पाहून त्यांना देव म्हणलं तर बनणार नाही, किंवा ते देवाचा रूप आहे म्हणलं तर बनणार नाही. आपण ओळखलं पाहिजे देवाला की देवाने त्याला अशा प्रकारे कृपा दिलेली आहे, म्हणून तो असा कार्य करत आहे. कार्य कोण करत आहे, देवच करत आहे. एक खूप ज्ञानी बनला आणि त्यांनी समाज सुधारणा केली, असं कसं होऊ शकते, कोणालाही तशी पात्रता राहू शकत नाही. परंतु त्याला देवाने ती कृपा दिलेली आहे. देवाच्या कृपेनं त्याला हे अवगत झालेलं आहे. देवाच्या कृपेनं तो शिकून तो ज्ञानी झालेला आहे. देवाच्या कृपेच्या व्यतिरिक्त त्याला काहीच योग्यता देऊ शकत नाही. देवाची कृपा, देवाची कृपा फक्त ख्रिस्ती लोकांनाच आहे असं नाही, पुष्कळ लोकांना आहे. देव लोकांना कृपा देतो, कारण देव ह्या सृष्टीचं रक्षण करत आहे. आणि देवाला माहित आहे की कोणत्या ठिकाणी कोणता मनुष्य उत्पन्न करायचा, कोणत्या समाजामध्ये कोणता मनुष्य उत्पन्न करायचा, आणि त्याच्याद्वारे त्या समाजाची किंवा त्या लोकांची किंवा त्या भागाची उन्नती होईल. आणि सर्व काही देवच करत आहे, कारण एकच परमेश्वर आहे आणि सर्व विश्वामध्ये परमेश्वर कार्यरत आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण विश्वास ठेवूया, एकच देव आहे आणि तो सर्वांना सांभाळत आहे आणि आमचे रक्षण करणारा तोच आहे. आणि शेवटी तोच आम्हाला तारणाकडे नेणार आहे. आम्ही यशायाचा ग्रंथ अध्याय 43 पवित्र वचन
11 मध्ये आम्ही वाचतो, पवित्र वचन आम्हाला सांगते, मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय कोणी त्राता नाही. स्वतः परमेश्वर म्हणतो, माझ्याशिवाय कोणीच त्रासता नाही. त्याच्यानं आम्ही येशू ख्रिस्ताविषयी आपण प्रेषितांचे कृत्य अध्याय 4 ओवी 12 मध्ये आम्ही वाचतो, वचन 12 आम्हाला सांगते की ह्या पृथ्वीवर येशू ह्या नावाशिवाय दुसरं कोणतंही तारणाचं नाव दिलेले नाही आहे. एकच देव, एकच प्रभू, एकच परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे एकच परमेश्वर आहे. एकाच परमेश्वराचे 3 नाव आहेत आणि 3 वेगवेगळ्या प्रकारे ते कार्य करत आहेत, परंतु परमेश्वर एकच आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरा परमेश्वर नाही. आपण विश्वास करूया, विश्वासाने समोर जाऊया आणि आमचे स्वतःचे आपण तारण करून घेऊया.